विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 3 त्रिकोण या पाठावरील हा चौथा व्हिडिओ आहे. या व्हिडिओची सुरुवात मी एका प्रश्नाने करतो. हे जे हाताचे 5 बोटे आहेत, या 5 बोटापैकी जर सगळ्यात महत्त्वाचा बोट कोणता आहे असं जर प्रश्न असेल तर लगेच तुमच्या लक्षात आलं असेल की तो बोट अंगठा आहे. ठीक आहे. अंगठा का महत्त्वाचा आहे? कारण अंगठ्याचा आपल्यासाठी असणारा उपयोग खूप मोठा आहे. त्याचप्रमाणे त्रिकोण हे धडा जर अभ्यास करायचा असेल तर त्याच्यामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे त्रिकोणाची एकरूपता. आज आपण या महत्त्वाच्या घटकाचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे. पहिल्यांदा आपण एकरूप आकृत्यांचा विचार करू, मग आपण त्रिकोण एकरूपतेकडे जाऊ. त्रिकोणांची एकरूपता. एकरूप आकृत्या कशाला म्हणतो बघा. आकृत्यांचा जर आकार आणि मापे हे दोन्ही जर समान असतील, त्यांना आपण इंग्लिशमध्ये शेप आणि साईज म्हणतो, हे दोन्ही जर समान असतील तशा आकृत्यांना आपण एकरूप आकृत्या म्हणतो. उदाहरणार्थ जे रो हाऊसमधले घरं असतात ते सगळे एकरूप असतात. तुमच्या हाताचे दोन्ही पंजे बघा, त्यांचा आकार सारखा आहे, माप सारखा आहे, मग त्यांना आपण एकरूप आकृत्या म्हणू शकतो. हे लक्षात. तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरामध्ये तुम्हाला एकरूप असणाऱ्या अनेक वस्तू तुम्हाला दिसतील, तो निरीक्षण तुमचा असायला पाहिजे. हे लक्षात. आकार व मापे समान असणाऱ्या आकृत्यांना आपण एकरूप आकृत्या म्हणतो. ठीक आहे. आता त्रिकोण एकरूपतेच्या संदर्भात आपण चर्चा करू. याआधी आपण रेषाखंडाची एकरूपता, कोनाची एकरूपता अभ्यास केलेली आहे. जेव्हा एखादा रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडावरती ठेवतो, ते जर तंतोतंत जुळत असतील तर त्यांना आपण एकरूप रेषाखंड म्हणतो. त्याच पद्धतीने जेव्हा एखादा कोण दुसऱ्या कोणावरती ठेवले असतात, ते तंतोतंत जुळत असतील तर त्यांना आपण एकरूप कोन म्हणतो. मग इथं बघा, हे जे दोन कागदी त्रिकोण आहेत, एका त्रिकोणावरती दुसरा त्रिकोण या पद्धतीने ठेवले असतात, हे दोन्ही त्रिकोण इथं तंतोतंत जुळतात. ठीक आहे. मग या त्रिकोणांना आपण एकरूप त्रिकोण म्हणतो. आता जेव्हा हे दोन्ही त्रिकोण एकरूप असतात, आता तुमच्या लक्षात आलं आहे हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. जेव्हा हे दोन त्रिकोण एकरूप असतात तेव्हा पहिल्या त्रिकोणाचे जे 6 घटक आहेत, 3 कोन आणि 3 बाजू, या संदर्भात आपण चर्चा केलेलं आहे. पहिल्या त्रिकोणाचे जे 6 घटक, जर या गुलाबी त्रिकोणाला जर मी पहिला त्रिकोण म्हणलो आणि हा जो काळा त्रिकोण याला जर मी दुसरा त्रिकोण जर म्हणलो, तर पहिल्या त्रिकोणाचे 6 घटक, 3 कोन आणि 3 बाजू, हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 6ही घटकांना समान आहेत. हे लक्षात. कारण हे दोन्ही कोन बघा, हे दोन्ही कोन तंतोतंत जुळलेत, कोन एकरूप आहेत, हे दोन्ही कोन एकरूप आहेत, हे दोन्ही कोन एकरूप आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही या रेषाखंडाचा विचार करू शकता. जे त्रिकोणाच्या बाजू आहेत, म्हणजे त्रिकोण पहिल्या त्रिकोणाचे 3 बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूला समान आहेत. म्हणजे दोन त्रिकोण जेव्हा समान असतात तेव्हा पहिल्या त्रिकोणाचे 6 घटक हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 घटकाला समान असतात. लक्षात घ्या. असं जर असेल, आपण ते दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत असं म्हणतो. ठीक आहे. इथंपर्यंत आलं लक्षात. बघा, तेच मी इथं लिहितो. आपल्याला दिलेले दोन त्रिकोण, समजा त्रिकोण ABC हा पहिला त्रिकोण आहे, त्रिकोण PQR हा दुसरा त्रिकोण आहे. जर पहिल्या त्रिकोणाचे 6 घटक म्हणजे 3 बाजू, रेख AB हा पहिला घटक झाला, रेख BC, रेख AC, त्याच पद्धतीनं आपण 3 कोन, कोन A, कोन B, कोन C, हे दुसऱ्या त्रिकोणातील 6 घटकाला समान. रेख AB हा रेख PQ ला समान आहे. रेख BC जर रेख QRला समान असेल असं म्हणू आपण. रेख AC रेख PR ला समान असेल. त्याच पद्धतीने कोन A कोन P ला, कोन B कोन Q ला आणि कोन C कोन R ला समान असेल तर हे दोन्ही त्रिकोण, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR जे दिलेले दोन त्रिकोण आहेत, ते दोन्ही त्रिकोण आपण एकरूप आहेत असे म्हणतो. आणि हेच आपण चिन्हाने त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR असे लिहितो. लक्षात घ्या. आपण काय चर्चा केली ते लक्षात येतं का बघा. जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात, पहिल्या त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 घटकाला समान असतात, म्हणजे असे एकूण आपल्याला 6 समान समीकरणे मिळतात. आता प्रश्न असा आहे, जर आपल्याला दिलेले दोन त्रिकोण
जर एकरूप आहेत हे जर दाखवायचं असेल किंवा एकरूप आहेत की नाही हे जर आपल्याला पडताळा घ्यायचा असेल तर हे सहा समीकरणं समान आहेत याचा पडताळा घेण्याची आवश्यकता नाही. यापैकी विशिष्ट 3 समीकरणे जर समान असतील तर उरलेले 3 समीकरणंसुद्धा समान असतात, म्हणजे ते दोन्ही त्रिकोण एकरूप असतात. काय म्हणतो लक्षात येते का बघा. 2 त्रिकोण एकरूप आहेत की नाही याचा जर पडताळा घ्यायचा असेल तर या 6 पैकी विशिष्ट 3 समीकरणे जर समान असतील तर उरलेले 3 समीकरणे समान असतात, ते दोन्ही त्रिकोण एकरूप असतात. हे लक्षात. मग हा जो विशिष्ट 3 समीकरणांचा जो समूह आहे त्यालाच आपण त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या म्हणजेच ते जे विशिष्ट 3 घटक आहेत ते कोणते, हा जर प्रश्न मनामध्ये आला असेल तर याचा संबंध तुम्ही जे मागच्या इयत्तेमध्ये अभ्यास केलेला आहे, इयत्ता 8वीमध्ये त्रिकोणाची रचना, त्याच्याशी आपण संबंध जोडू शकतो. तुम्ही निर्दिष्ट त्रिकोण काढण्यासाठी तुम्हाला जे विशिष्ट 3 घटक दिले होते त्रिकोण रचना करत असताना, तो निर्दिष्ट घटकांचा जो समूह आहे त्यालाच आपण त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्यामध्ये वापरणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही इयत्ता 8वीमध्ये त्रिकोणातील तिन्ही बाजूंची लांबी दिली असता तो निर्दिष्ट त्रिकोण काढलेला आहे. त्रिकोणातील 2 कोन आणि 1 बाजू दिली असता निर्दिष्ट त्रिकोण काढलेला आहे. येतं का लक्षात बघा. त्याच पद्धतीनं त्रिकोणातील 2 बाजू आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोन जर दिला असेल तर त्रिकोणाची रचना केलेली आहे. या व्यतिरिक्त काटकोन त्रिकोणाची रचना करत असताना जर तुम्हाला कर आणि 1 बाजू दिल्या असेल काटकोन त्रिकोणामध्ये त्यावेळीसुद्धा तुम्ही त्रिकोणाची रचना केलेली आहे. म्हणजे इथे आपण 4 रचनांचा आपण इथे चर्चा केलेला आहे. ते 4 रचनांमधील जे विशिष्ट घटक आहेत त्यांचा जो समूह आहे त्याच्याच आधारे आपण त्रिकोण एकरूपतेच्या कसोटी चर्चा करणार आहे. ठीक आहे. आता आपण त्रिकोण एकरूपतेच्या कसोटी आणखीन सविस्तर चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो, 2 त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये एकूण 6 प्रकारे एकास एक संगती लिहितात. या 6 पैकी कोणत्याही एकास एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाचे 3 बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूला समान असतील तर ते दोन्ही त्रिकोण बाजू या गुणधर्मानुसार एकरूप असतात. यालाच आपण बा कसोटी असे सुद्धा लिहितो. ठीक आहे. आता बोर्डवरील आकृत्यांचं निरीक्षण करा. त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF ह्या दोन्हींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सहज तुमच्या लक्षात येईल पहिल्या त्रिकोणातील 3 बाजू हे दुसऱ्या त्रिकोणातील 3 बाजूला एकरूप आहेत. मग हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. लक्षात घ्या. बाजू कसोटीनुसार. त्याच पद्धतीनं पहिला त्रिकोण आणि तिसऱ्या त्रिकोणाचा विचार करू. हे दोन्ही त्रिकोण देखील एकरूप आहेत, कारण त्या दोन्ही त्रिकोणातील जे बाजू आहेत पहिल्या त्रिकोणाचे 3 बाजू हे या तिसऱ्या त्रिकोणातील 3 बाजूला समान आहेत, म्हणून हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत बाजू कसोटीनुसार. ठीक आहे. मग त्याच्यातील आपण संगतीचा विचार करणार आहे. जर पहिला आणि चौथा त्रिकोण निरीक्षण केला, हे दोन्ही त्रिकोण देखील बाजू कसोटीनुसार एकरूप आहेत. त्या 2 त्रिकोणामध्ये आपण कोणत्या संगतीनुसार ते त्रिकोण एकरूप आहेत त्याचा आपण विचार करणार आहे. कारण जेव्हा आपण 2 त्रिकोण एकरूप आहेत असं लिहितो त्यावेळी त्या दोन्ही त्रिकोणाची नाव लिहित असताना एकास एक संगती खूप महत्त्वाची असते. काय हे एका कृतीवरून तुमच्या सहज लक्षात येईल बघा. हे जे 2 त्रिकोण आहेत, हा जो पहिला त्रिकोण आहे, दुसरा त्रिकोण आहे, त्रिकोण ABC व PQR, आता हे एकरूप आहेत. जर मी या त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगती जर बदलली, जर मी अशा पद्धतीने जर त्रिकोण जुळवण्याचा प्रयत्न केला तर हे तंतोतंत जुळत नाही. लक्षात घ्या. म्हणजे या स्थितीमध्ये ह्या त्रिकोणांना आपण एकरूप त्रिकोण म्हणत नाही. म्हणून जेव्हा आपण 2 त्रिकोण एकरूप आहेत असं लिहितो त्यावेळी त्यांच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगतीला खूप महत्त्व आहे. आता इथं आपण त्रिकोण ABC व DEFचा विचार करू पहिल्या जोडीचा. दुसऱ्या जोडीमध्ये आपण ABC आणि LMNचा विचार करणार आहे. नंतर आपण ABC आणि PQR या त्रिकोणामधील एकास एक संगतीचा विचार करणार आहे. ठीक आहे. त्रिकोण ABC हे एकरूप आहे त्रिकोण DEFला. मग आता संगतीचा विचार करणार आहे. संगतीचा विचार करत असताना अतिशय सोपे आहे, व्यवस्थित लक्ष द्या. इथं जे खूण आहे, इथे 1 वेळा खूण आहे, 2 वेळा खूण आहे, 3 वेळा खूण आहे. जर या त्रिकोणाचं नाव मी ABC लिहिलेलं आहे, 1 2 3 या पद्धतीनं आपण शिरोबिंदूकडे गेलेलं आहे ABC. तसंच इथं जर तुम्ही विचार केला, पहिला एकदा खुणा केलेला आहे, 2 वेळा खुणा आणि इथं 3 वेळा खुणा, म्हणजे DEF.
त्रिकोण ABCला त्रिकोण DEF एकरूप आहे. कोणती कसोटी? बाजू 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 कसोटी, बा कसोटी. ठीक आहे. त्रिकोण ABC एकरूप. आता इथं त्रिकोण ABC LMNला एकरूप आहे का नाही तुमच्या सहज लक्षात येईल. एकदा खुणा, दोनदा खुणा, तीनदा खुणा याच वेळेनं आपण जाणार आहे. इथं बघा, एक वेळा खुणा, दोन वेळा खुणा, तीन वेळा खुणा, म्हणजे या त्रिकोण MN न घेता आपल्याला आता या त्रिकोणामध्ये एकास एक संगती आहे. ABC एकास एक संगत LNM. त्रिकोण LNM हे दोन्ही त्रिकोण आता एकरूप आहेत. बाजू 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 कसोटी. त्याच पद्धतीनं तिसरी जोडी विचारात घेऊ आपण. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण. हे बघा, एक खुणा, दोन खुणा, तीन खुणा, म्हणजे तुम्हाला त्रिकोण PQR लिहिलं की एकाच एक संगतीत चुकतो. ते त्रिकोण दोन्ही त्रिकोण त्या संगतीनुसार एकरूप होणार नाही. मग इथं त्रिकोण QPR बा कसोटी. त्रिकोण एकरूपतेची ही पहिली कसोटी लक्षात आलं का बघा. या पद्धतीनं आपण विचार करून दिलेले दोन त्रिकोण एकरूप आहेत किंवा नाही हे ठरवू शकतो. जेव्हा हे दोन त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप होतात, ह्या त्रिकोणाचे जे उरलेले तीन घटक आहेत, आता इथे तिन्ही बाजूंचा जर आपण विचार सोडला तर उरलेले तीन घटक म्हणजे तीन कोण. त्रिकोण ABCचे तीन कोण हे त्रिकोण QPRच्या तीन कोणाला एकरूप असतात. म्हणजे कोण A हा कोण Qला एकरूप असतो, कोण B हा कोण Pला एकरूप असतो आणि कोण C हा कोण Rला एकरूप असतो. लक्षात घ्या. ठीक आहे. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाचे दोन कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाला समान असून त्या दोन्ही कोणांनी समाविष्ट केलेली बाजू जर समान असतील तर ते दोन्ही त्रिकोण कोण बाजू कोण या गुणधर्मानुसार एकरूप असतात. यालाच आपण थोडक्यात को कसोटी म्हणतो. हे लक्षात. विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या आकृतीचं निरीक्षण करा. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मग हे एकरूप आहेत का नाही बघू. या पहिल्या त्रिकोणातील दोन कोण दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोणाला समान आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू समान आहे. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण कोण बाजू कोण या कसोटीनुसार एकरूप होतात. लक्षात घ्या. आणि ते आपण इथं लिहू. त्रिकोण ABC एकरूप. दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहित असताना एकाच एक संगतीचा विचार करा. Bचा संगत कोण आहे Q, म्हणून मध्ये Q हा शिरोबिंदू येणार. Cचा संगत कोण आहे R, C तिसऱ्या वेळेस आहे, तिसरा शिरोबिंदू C आहे, इथं तिसरा शिरोबिंदू R घ्या. मग Aचा संगत शिरोबिंदू होईल P. म्हणजे आकृतीत त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत कोण बाजू कोण कसोटीनुसार. येते का लक्षात बघा. आता B आकृतीमधील दोन्ही त्रिकोण तुम्ही निरीक्षण करा. पहिल्या त्रिकोणातील दोन कोण हे दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोणाला बघा. B कोण Fला एकरूप आहे, C कोण E कोणाला एकरूप आहे. पहिल्या त्रिकोणातील हे जे दोन कोण आहेत दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोणाला एकरूप आहेत, पण त्या दोन्ही त्रिकोणांनी समाविष्ट केलेली बाजू एकरूप नाही. या समाविष्ट केलेली बाजू एकरूप, त्या व्यतिरिक्त दुसरी बाजूची जोडी इथं एकरूप आहे. मग हे दोन्ही त्रिकोण एकरूप होतात का, यात कोण बाजू कोण कसोटीनुसार याचा आपण विचार करणार आहे. नीट लक्ष द्या. त्रिकोणातील दोन कोण एकरूप आहेत, या त्रिकोणातील दोन कोणाला. मग याच्यावरून आपण त्रिकोणातील जो तिसरा कोण आहे ए कोण, या ए कोण हा डी कोणाला एकरूप असणार आहे. लक्षात घ्या. पहिल्या त्रिकोणातील दोन कोणाची मापे दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोणाच्या मापाला जर समान असेल तर निश्चितच जो उरलेला कोण आहे ना पहिल्या त्रिकोणातील आणि दुसऱ्या त्रिकोणातील ते एकमेकाला एकरूप असतात. म्हणजे कोण एकरूप हा कोण डीला, कोण ए हा कोण डीला एकरूप आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही या दोन्ही आकृतीचं जर निरीक्षण केलं तर पहिल्या त्रिकोणातील ए कोण आणि सी कोण दुसऱ्या त्रिकोणातील डी आणि ई कोणाला एकरूप आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजूसुद्धा एकरूप आहेत. आता हे दोन्ही त्रिकोण कोण बाजू कोण कसोटीनुसार एकरूप होतात. लक्षात घ्या. म्हणजे एवढ्याच माहितीवरून आपल्याला हे ए एकरूप डी सिद्ध करायची आवश्यकता नाही. ह्या एवढ्याच माहितीवरून आपण त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण जो दुसरा त्रिकोण आहे तो आपण लिहिणार आहे. ते लिहित असताना आपण एकाच एक संगतीचा विचार करणार आहे.
एचा संगत शिरोबिंदू होणार आहे डी. आताच आपण एला डी एकरूप आहे हे सिद्ध केलं होतं, जे तिसरं उरलेलं कोण आहे. बीचा संगत कोण आहे एफ आणि सीचा संगत कोण आहे ई. हे दोन्ही त्रिकोण एकरूप कोण, बाजू, कोण कसोटीनुसार. ठीक आहे. त्याच पद्धतीनं हे तिसरी जे आकृती आहे हे दोन्ही त्रिकोण तुम्ही नीट निरीक्षण करा. पहिल्या त्रिकोणातील दोन कोण आर कोण एनला आणि क्यू कोण एलला. पहिल्या त्रिकोणातील दोन कोण दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोणाला एकरूप आहेत. तसेच पहिल्या त्रिकोणातील एक बाजू दुसऱ्या त्रिकोणातील एका बाजूला एकरूप आहे. मग हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत का, कोण बाजू कोण कसोटीनुसार. ज्या पद्धतीने आपण मगाशी चर्चा केले होते त्या चर्चेच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की हा कोण जो पी आहे हा कोण पी कोण एमला एकरूप असणार आहे. आता निरीक्षण करा हे दोन्ही कोण, हे दोन्ही पहिल्या त्रिकोणातील पी व क्यू कोण हे दुसऱ्या त्रिकोणातील एल व एम कोणाला एकरूप आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू एकरूप आहे. म्हणून हे दोन्ही त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण. दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहित असताना आपण संगतीचा विचार करणार आहे. पीचा संगत कोण आहे एम, क्यूचा संगत कोण आहे एल आणि आरचा संगत कोण आहे एन. बघा हे जेव्हा आपण हे दोन्ही एकरूप सिद्ध करतो त्यावेळी हे पी एकरूप एम सिद्ध करायची आवश्यकता नाही. एवढ्याच निरीक्षणावरून आपण लिहू शकतो की हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. कोणता गुणधर्म किंवा कोणती कसोटी, कोण बाजू कोण कसोटी. हे लक्षात. इथंच जर बघा थोडंसं मी या आकृतीत बदल करतो. इथंच जर आपल्याला ह्या दोन त्रिकोणामध्ये अशा पद्धतीची जर आकृती दिली असेल, ठीक आहे, अशा पद्धतीची जर आकृती दिली असेल, पहिल्या त्रिकोणातील दोन कोण दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोणाला समान आहेत आणि एक बाजू दुसऱ्या बाजूला समान आहे. आता हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत का, कोण बाजू कोण कसोटीनुसार, याचा आपण विचार करू. मगाशी सांगितल्याप्रमाणे पी कोण हा एम कोणाला एकरूप होईल. आता तुम्ही निरीक्षण करा एम आणि एन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे पी व क्यू कोण त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूला एकरूप आहेत का. का म्हणतो लक्षात येते का. बघा एम कोण पीला एकरूप आहे. ठीक आहे. हा जो एन कोण आहे एन कोण क्यूला एकरूप नाही. समाविष्ट केलेली बाजू जरी एकरूप असेल तरी हे दोन्ही कोण एकरूप नाहीत. म्हणून ह्या दिलेल्या माहितीवरून हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत हे सांगता येणार नाही किंवा एकरूप नाहीत. लक्षात घ्या. म्हणून जेव्हा तुम्हाला पहिल्या त्रिकोणातील दोन कोण व एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोण व एका बाजूला एकरूप दिलेले असतात तेव्हा थोडंसं पडताळा घेऊन मग तुम्ही ठरवा की ते दोन्ही त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप आहेत किंवा नाही. ठीक आहे. हे कसोटी लक्षात आले. पुढच्या कसोटीकडे जाऊ. विद्यार्थी मित्रांनो हे घटक खूप महत्त्वाचे आहे. मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण याच्याच आधारे आपण या पाठातील जे पुढचे घटक आहेत मग ते समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय असेल, त्याचा व्यत्यास प्रमेय असेल, 30, 60, 90 अंश मापाचा जो त्रिकोण आहे त्याचे गुणधर्म असतील, लंब दुभाजकाचा प्रमेय असेल, कोन दुभाजकाचा प्रमेय असेल, या व्यतिरिक्त जे चौकोनाचे आपण गुणधर्म अभ्यास करतो आयताचे, समांतरभुज चौकोनाचे, चौरसाचे, मग त्यांचे गुणधर्माची सिद्धता देण्यासाठी आपल्याला त्रिकोणाची एकरूपता हा घटक खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आपण ते दोन त्रिकोण एकरूप कोणत्या कसोटीनुसार व कोणत्या संगतीनुसार होतात हे ठरवण्यासाठी आपण कसोट्यांचा अभ्यास करत आहे. पैकी दोन कसोटी आपण चर्चा केलेली आहे, बाबा कसोटी आणि कोबाको कसोटी. आता तिसऱ्या कसोटीचा आपण अभ्यास करूया. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये 6 प्रकारे एकास एक संगती लिहिता येतात सांगितलेलं आपण. पैकी एकास एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाचे दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण, बघा एका त्रिकोणाचे दोन बाजू व त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोण हे दुसऱ्या त्रिकोणातील दोन बाजू आणि समाविष्ट केलेल्या कोणाला जर समान असतील तर ते दोन त्रिकोण बाजू कोन बाजू या कसोटीनुसार एकरूप होतात. आकृतीमध्ये त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये पहिल्या त्रिकोणातील दोन बाजू AB व BC हे दुसऱ्या त्रिकोणातील DE व EFला समान आहेत आणि त्या दोन्ही बाजूंनी समाविष्ट केलेला जो कोन आहे B ह्या दुसऱ्या त्रिकोणातील E कोणाला समान आहे. मग हे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण. इथं आपण एकास एक संगतीचा विचार करणार आहे. बीचा संगत शिरोबिंदू E आहे म्हणून मध्ये E हा शिरोबिंदू येणार. BA हा EDला एकरूप आहे म्हणून
एचा संगत शिरोबिंदू झाला डी, म्हणून सुरुवातीला डी शिरोबिंदू येणार, सीचा संगत शिरोबिंदू एफ झाला. हे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले. कोणती कसोटी? बाजू कोन बाजू कसोटी. त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगतीनुसार जर पहिल्या त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू, आता जेव्हा कर्ण म्हणतो त्या अर्थी तो काटकोन त्रिकोण झाला. कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचा कर्ण आणि एका बाजूला जर समान असतील तर ते दोन्ही त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. आकृतीमधील दोन्ही त्रिकोणाचं निरीक्षण करा. त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण असून त्याचा कर्ण हे LMN या काटकोन त्रिकोणातील कर्णाला समान आहे आणि त्याची एक बाजू LN समान, म्हणजे दुसऱ्या काटकोन त्रिकोणातील एका बाजूला समान आहे. मग हे दोन्ही त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत. आता ह्या दोन्ही त्रिकोण त्यांच्या शिरोबिंदूमधील आपण एकास एक संगतीचा विचार करू. त्रिकोण PQR एकरूप त्रिकोण. बघा, क्यूचा संगत कोण होणार आहे? एन. पहिल्यांदा आपण जर कोण एकरूप असतील तर त्यांचा आपण विचार करणार आहे. क्यूचा संगत कोण असणार आहे? एन. आता QPला जो एकरूप बाजू आहे तो आहे NL, म्हणजे पीचा संगत शिरोबिंदू झाला L, म्हणून पीचा संगत शिरोबिंदू इथे लिहू आपण L आणि आरचा संगत शिरोबिंदू होईल M. आकृतीतील त्रिकोण PQR हे त्रिकोण LNM एकरूप आहे कर्णभुजा कसोटी. ठीक आहे. हा जो घटक होता अत्यंत महत्त्वाचा होता. याच्यावर आधारित सराव संच 3.2 आहे, त्याच्यामधील आपण उदाहरण सोडवूया. आपण त्रिकोणाची एकरूपता आणि त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या या संदर्भात अभ्यास केलेला आहे. त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते सराव संच 3.2 मध्ये आहेत. या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3 मधील उदाहरण ज्या प्रकारचे आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. ठीक आहे. इथं प्रश्न काय आहे बघा, खालीलपैकी प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या संगतीनुसार आणि कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात ते लिहा. इथं आपल्याला त्रिकोणाच्या 5 जोड्या लिहिलेल्या आहेत. जर पहिल्या जोडीचा विचार केला तर हे दोन्ही त्रिकोण कोणत्या संगतीनुसार आणि कोणत्या कसोटीनुसार ह्या दोन्ही गोष्टी आपण विचार करणार आहे. आता ह्या पहिल्या त्रिकोणात आणि दुसरा त्रिकोण याच्यात जे समान कोणा करून दाखवलेले घटक आहेत ते एकरूप आहेत. लक्षात घ्या, प्रत्येक आकृतीमध्ये जे समान कोणा करून दाखवलेले घटक आहेत ते एकरूप आहेत. इथं जर बघितलं AB आणि DE हे समान कोणा करून दाखवलेले आहे, म्हणजे ABचा संगत बाजू हा DE झाला, किंवा ABचा संगत बाजू आपण ED पण विचारात घेऊ शकतो. पण ABचा संगत बाजू DE आहे का ED आहे? म्हणजे जेव्हा आपण संगतीचा विचार करतो तेव्हा अशा ABचा संगत बाजू हा DE आहे, कारण Bचा संगत कोण E आहे. B कोणाला E कोण एकरूप आहे, म्हणून ABचा संगत बाजू हा DE आहे. एकदा का तुम्हाला एका त्रिकोणातील 2 शिरोबिंदूचा संगत शिरोबिंदू दुसऱ्या त्रिकोणातील मिळाले तर तिसरा तो ऑटोमॅटिक जुळून जाईल. म्हणून सुरुवातीला लिहित असताना पहिल्या त्रिकोणाचं नाव मी त्रिकोण ABC जर लिहिला, त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DEF, त्रिकोण DEF. लक्षात घ्या. आता कंसामध्ये हे ABC DEF या एकास एक संगतीनुसार ABCचे 2 बाजू हे DEFच्या 2 बाजूला समान असून त्यांनी समाविष्ट केलेला कोन समान आहे, म्हणून हे जे गुणधर्म आहे त्याला आपण कोबाको कसोटी असं लिहितो. कोबाको कसोटी. ठीक आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या. हाच जर या पद्धतीनं खुणा केलेला असेल, मग इथं आपण विचार कसं करणार आहे बघा. ABचा संगत बाजू DE आहे, पण जेव्हा आपण त्रिकोण ABC एकरूप दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहितो, आता मात्र तो DEF येणार नाही. लक्षात घ्या. इथं काय चेंजेस होतो त्याचा पण आपण विचार करूया. आता बघा, त्रिकोण ABC हा पहिला त्रिकोण, हा त्रिकोण एकरूप आहे. दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहित असताना संगतीचा विचार करा. ABचा संगत बाजू DE आहे, पण Bचा संगत कोण हा D आहे, म्हणून इथं B हा मध्ये आहे, मधला शिरोबिंदू इथं D येणार आणि पहिला शिरोबिंदू इथं E येणार.
ए बीचा संगत बाजू ई डी आहे आणि बीचा संगत शिरोबिंदू डी आहे, म्हणून त्रिकोण ई डी आणि सीचा ॲटोमॅटिकली तो काय होणार आहे एफ. या उदाहरणामध्ये त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण ई डी एफ झाला, लक्षात घ्या. आणि कसोटी कोबाको कसोटी. जर इथं तुम्ही डी एफच लिहिला तर तो चुकीचा होतो. ठीक आहे. दुसरा आकृती ऑब्झर्व करा. इथं दोन त्रिकोण आहेत, एक त्रिकोण पी एस क्यू आणि दुसरा त्रिकोण पी एस आर. मूळ त्रिकोण विचार करायची गरज नाही. हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन्ही त्रिकोण एकरूप होतात आणि ते कोणत्या कसोटीनुसार होतात ते आपण विचार करू. हा जो पहिला त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण आहे, कारण कोणी असा 90 अंशाचा आहे. दुसरा त्रिकोण पण इथं रेषी जोडी तयार करतो, म्हणून इकडचा कोण सुद्धा हा 90 अंश. म्हणजे हे दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत. या काटकोन त्रिकोणात जर व्यवस्थित ऑब्झर्व केला तर या पहिल्या त्रिकोणाचा कर्ण हा दुसऱ्या त्रिकोणातील कर्णाला एकरूप आहे. आणि ही जी बाजू आहे या दोन्ही त्रिकोणामध्ये पी एस बाजू ही सामायिक बाजू आहे. म्हणजे पहिला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, दुसरा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, त्यांचे कर्ण एकरूप आहेत आणि त्यांचा एक संगत बाजू एकरूप आहे. म्हणजे कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप होतात. आता त्याच्यातला संगतीचा विचार करा. त्रिकोण पहिल्या त्रिकोणाचं नाव लिहितो मी, त्रिकोण पी क्यू एस एकरूप. त्रिकोण पी क्यू एस एकरूप. दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहित असताना केअरफुली विचार करून लिहा. यसचं संगत शिरोबिंदू यसच होणार आहे, कारण यस हा काटकोन आहे. दुसऱ्या त्रिकोणात तिसरा जो शिरोबिंदू असणार आहे तो यस असणार आहे, लक्षात घ्या. आणि पी क्यूचा जो संगत बाजू आहे, पी क्यूचा संगत बाजू पी आर आहे की नाही. आणि हे त्याच्याऐवजी आपण पी एस बाजूचा विचार करू. पी एसमध्ये बघा यसचं संगत शिरोबिंदू यस आहे, पी एसलाच एकरूप आहे, म्हणजे पीचा संगत शिरोबिंदू पी होईल. मी काय म्हणतो बघा, पी क्यू बाजूचा विचार न करता मी पी एस बाजूचा विचार करतो. पी एसमध्ये म्हणजे यसचं तर आपण डिसाईड केलेलं आहे. पहिल्या त्रिकोणातील यस शिरोबिंदू दुसऱ्या त्रिकोणातील यस शिरोबिंदूला तो संगत शिरोबिंदू आहे. पहिल्या पी एस बाजू सामायिक बाजू आहे, म्हणून पीचा संगत शिरोबिंदू पीच होतो. म्हणून इथं दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहित असताना सुरुवातीला पी घेतलेला आहे, पी, आणि शेवटचा शिरोबिंदू यस असणार आहे, मधला शिरोबिंदू आर. म्हणजे इथं त्रिकोण पी क्यू एस हा त्रिकोण पी आर एस या त्रिकोणाला एकरूप आहे. तसं तुम्ही आकृती बघून थोडं डिसाईड करू शकता की योग्य संगती कोणती आहे. विचार करून लिहायचं आहे. हे दोन्ही त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप होतात. तो कसोटीसुद्धा लिहायचा. ठीक आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये चौकोनामध्ये एक कर्ण काढलेला आहे, त्याच्यामुळे चौकोनाचे दोन त्रिकोणामध्ये विभाजन झालेलं आहे. हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. ते कोणत्या संगतीनुसार आणि कोणत्या कसोटीनुसार. हे जर आकृती व्यवस्थित निरीक्षण केलं तर या पहिल्या त्रिकोणातील फक्त 2 घटकावरती कोण आहेत, दुसऱ्या त्रिकोणातील फक्त 2च घटकावरती कोण आहेत. तिसरा घटक हिडन आहे, तो लपलेला आहे, तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये ही जी बाजू आहे वायल, ही वायल बाजू सामायिक आहे. म्हणजे प्रत्येक रेषाखंड स्वतःला एकरूप असतो. या गुणधर्मानुसार वायल हा वायलला एकरूप झाला. म्हणजे पहिल्या त्रिकोणातील 3 बाजू हे दुसऱ्या त्रिकोणातील 3 बाजूला एकरूप आहेत, म्हणून हे दोन्ही त्रिकोण बाजू या गुणधर्मानुसार ते एकरूप होतात. आता प्रश्न आहे संगतीचा, अतिशय महत्त्वाचा आहे की नाही. मग आता पहिल्या त्रिकोणाचं नाव लिहित असताना मी काही विचार करणार नाही. त्रिकोण पी एल वाय, इथं पहिल्या त्रिकोणाचं नाव कसंही लिहा चालेल. पी एल वाय लिहा, पी वाय एल लिहा, एल पी वाय लिहा चालेल. मी इथं त्रिकोण पी एल वाय लिहिलेलं आहे, एकरूप त्रिकोण. आता पी एलला वाय ही बाजू एकरूप आहे, म्हणून पी एलचा संगत बाजू जर वाय घेतला, वाय ए एल, दुसरा त्रिकोण जर तुम्ही वाय एल लिहिला तर थोडंसं विचार करा की राहिलेले सर्व संगत घटक एकरूप होतात का. इथं पी एलला वाय एकरूप आहे, ठीक आहे, वाय एकरूप आहे. त्याच्यानंतर जो दुसरा बाजू आहे, दुसरी बाजू कोणती आहे, एल वाय. दुसरी बाजू एल वायला इथं कोणता बाजू येऊ लागल्या बघ, दुसरी एल वायला ए एल एकरूप येऊ लागल्या. एल वायला ए एल एकरूप नाही, लक्षात घ्या, कारण हे दोन्ही बाजू समान खुणा करून दाखवले नाहीत, एकरूप नाहीत. म्हणजे ह्या संगतीनुसार हे त्रिकोण एकरूप होत नाहीत. म्हणजे इथं लिहित असताना हे वाय न लिहिता
वाय न लिहिता आपण जर ए वाय घेतला, त्रिकोण ए वाय यल जर लिहिला, आता आपण ते संगतीचा विचार करू शकतो. बघा आता मॅच होते की नाही. पी एलचा संगत बाजू ए वाय आहे. नेक्स्ट दुसरी बाजू एल वाय आहे. एल वायचा संगत बाजू वाय एल, एल वाय आणि वाय एल तोच रेषाखंड आहे. आणि तिसरी बाजू जी आहे पी वायचा संगत बाजू ए एल. म्हणजे आता पहिल्या त्रिकोणाचे 3 बाजू आहे, दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूला संगत बाजूला एकरूप आहेत. म्हणजे या संगतीनुसार ते त्रिकोण एकरूप होतात. कसोटी बाजू 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 कसोटी. ठीक आहे. चौथा इथं आहे. ह्या दोन त्रिकोण निरीक्षण करा. त्रिकोण एल एम एन, पहिला त्रिकोण मी लिहितो त्रिकोण एल एम एन, ठीक आहे नाही. त्रिकोण एल एम एन एकरूप. आता हे दोन्ही त्रिकोण एकरूप तर आहेतच, फक्त आपल्याला संगतीचा विचार करायचा आणि कसोटीचा. कसोटी सहज ऑब्झर्वेशन आपण सांगू शकतो. या पहिल्या त्रिकोणातील 2 कोण हे दुसऱ्या त्रिकोणातील 2 कोणाला समान असून त्यांनी समाविष्ट केलेले बाजूसुद्धा समान आहे. म्हणजे हा जो गुणधर्म आहे कोण बाजू कोण गुणधर्म आहे. संगतीचा विचार करू. पहिल्या त्रिकोणाचं नाव लिहित असताना काही आपण संगतीचा विचार करत नाही, पण दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहित असताना आपण संगतीचा विचार करतो. ठीक आहे. त्रिकोण आता बघा, यमचा जो संगत कोण आहे, यम कोणाला एकरूप असणारा कोण यस आहे. म्हणजे यमचा संगत शिरोबिंदू यस झाला. जो मधला शिरोबिंदू यस आहे. त्याच्यानंतर यन जो कोण आहे तो आर कोणाला एकरूप आहे, म्हणून यनचा संगत शिरोबिंदू आर आहे. मग यलचा संगत शिरोबिंदू होईल टी. म्हणून इथं त्रिकोण एल एम एन एकरूप त्रिकोण टी एस आर कसोटी कोण बाजू कोण. या कसोटीनुसार व वरील संगतीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. पाचवी आकृती अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. हे बघा, आता या 2 त्रिकोणामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केला तर कसोटी सहज लक्षात येईल. 2 बाजू पहिल्या त्रिकोणाचे दुसऱ्या त्रिकोणातील 2 बाजूला समान आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण समान आहे. म्हणजे हे बाजू कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. पहिल्या त्रिकोणाचं नाव त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण. आता ए बीला कोणती बाजू इथं मार्किंग केलेलं नाही, लक्षात घ्या, ठीक आहे नाही. मग ए सीचा जो संगत बाजू आहे, ए सीचा संगत बाजू इथं डी आहे. जर मी ए सीचा संगत बाजू पहिला शिरोबिंदू डी, शेवटचा शिरोबिंदू ई घेतला तर मधला शिरोबिंदू येणार आहे एफ. आता चेक करा एकदा हे बरोबर आहे का नाही. कारण ए सीचा संगत बाजू डी सुद्धा असू शकतो अथवा ई डी सुद्धा असू शकतो. मग त्या गोष्टीचा चेक होणं आवश्यकता आहे. आता बघा, ए सीचा संगत बाजू डी बरोबर आहे. कोण सीचा संगत कोण ई, कोण सीचा संगत कोण ई आहे. नेक्स्ट बी सीचा संगत बाजू ई एफ, बी सीचा संगत बाजू ई एफ. म्हणून हे दोन्ही आता हे संगती बरोबर आहे. त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण डी एफ ई कसोटी कोण बाजू कोण बाजू कसोटी. ठीक आहे. आणखीन एक प्रश्न आपण चर्चा करू. प्रश्न दुसरा. प्रश्न काय आहे बघा, खालील आकृतीतील माहितीवरून त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर या पहिल्या प्रश्नासाठी हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. त्या त्रिकोण एकरूपतेची आपल्याला कसोटी लिहायचं आहे. त्याच्यावरून जे उरलेले जे एकरूप घटक आहेत ते एकरूप घटक आपल्याला लिहायचं आहे. मग पहिल्यांदा हे आकृती नीट निरीक्षण करा. याच्यातील त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. आता फक्त आपल्याला ती कसोटी लिहायची आहे. मग नीट निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येईल की ह्या त्रिकोणातील पहिल्या त्रिकोणाचे 2 बाजू समान खुणा करून दाखवल्यात, दुसऱ्या त्रिकोणातील 2 बाजू समान खुणा करून दाखवल्यात. म्हणजे बाजू बाजू झाला. ह्या 2 बाजूमधील समाविष्ट कोण एकरूप दाखवलेलं नाही, लक्षात घ्या. म्हणजे हे कोण बाजू कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप होणार नाही. काही विद्यार्थी गडबड करतात, 2 बाजू कोण दिसलं की ते बाकोबा कसोटी लिहिण्याची शक्यता आहे. मग इथं जे 2 बाजू आपल्याला एकरूप दाखवलेल्या आहेत त्यांच्यामध्ये समाविष्ट असलेला कोण इथं एकरूप नाही.
म्हणून हे दोन्ही त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप होत नाही. मग आणखीन दुसऱ्या कसोटीच्या बाबतीत विचार करा. हे जर निरीक्षण केला तर हे दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत. मग या काटकोन त्रिकोणातील कर्ण, दोन्ही त्रिकोणचे कर्ण एकरूप आहेत. त्या त्रिकोणातील एक बाजू एकरूप आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत. म्हणून कंसामध्ये कर्णभुजा कसोटी. आता आणखीन पुढं प्रश्न काय आहे बघा. उरलेले एकरूप घटक तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे ज्या घटकांवरती खुणा केलेले नाहीत ते सर्व उरलेले घटक असतात आणि ते संगत एकरूप घटक आपल्याला लिहायचे आहे. जर पहिल्यांदा आपण बाजूच्या बाबतीत विचार करू, नंतर कोणाच्या बाबतीत विचार करू. दोन बाजूंवरती खुणा आहेत, फक्त AC वरती खुणा नाही, म्हणजे हा उरलेला बाजू आहे. रेख AC एकरूप रेख RP. इथं खाली एक आपण वाक्य लिहू, उरलेले एकरूप घटक. रेख, पहिल्या त्रिकोणातील रेख AC एकरूप रेख RP. कंसात एकरूप त्रिकोणाचे, हे दोन्ही एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू. हे कारण. आता कोणाच्या बाबतीत विचार करू. दोन कोणावरती खुणा केलेल्या नाही, मग त्या कोणाच्या बाबतीत आपण लिहिणार आहे कोण B चा संगत कोण. आता इथं एकास एक संगतीचा विचार करू शकता. B चा संगत कोण Q आहे. कोण B एकरूप कोण Q. इथं मी कोणाचं नाव एकच अक्षरी लिहिलेलं आहे, कारण त्या शिरोबिंदूपाशी एकच कोण आहे. कोण B एकरूप कोण Q. आणि हे बघा, कोण C एकरूप C चा संगत कोण R आहे. कोण C एकरूप कोण R. ह्या दोन्हीसाठी आपण कंसामध्ये काढून लिहू एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. जे उरलेले 3 घटक होते ते तिन्ही घटक एकरूप घटक आपण इथं लिहिलेले आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. आणखीन एक इथं प्रश्न आहे B. इथं सुद्धा 2 त्रिकोण आहेत. प्रश्न तोच आहे. खालील आकृतीतील माहितीवरून त्रिकोण ABC हा त्रिकोण PQR नाही, तर हा त्रिकोण आहे PQC. C हा कॉमन पॉईंट आहे, दोन्हीमध्ये सामायिक बिंदू आहे. हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. त्या एकरूपतेची कसोटी लिहून उरलेले एकरूप घटक लिहायचे आहे. ठीक आहे. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQC. याच संगतीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत दिलेलं आहे. फक्त आपल्याला एकरूपतेची कसोटी लिहायची आहे. बघा, या पहिल्या त्रिकोणातील 2 बाजूंवरती घटकांवरती खुणा केलेला आहे. हे 2 घटक दुसऱ्या त्रिकोणातील 2 घटकाशी एकरूप आहेत. ते दोन्ही घटक बाजू आहेत. आता ह्या 2 बाजू, आणखीन एक घटक जो आहे तो हिडन आहे, लपलेला आहे. तो आपल्याला लक्षात आला पाहिजे. ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये कोणता घटक एकरूप आहे. जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर या 2 बाजूमध्ये समाविष्ट असणारा जो कोण आहे ACB पहिल्या त्रिकोणातील, हा दुसऱ्या त्रिकोणातील PCQ या कोणाला एकरूप आहे, कारण हे दोन्ही विरुद्ध कोण आहेत. आणि जे विरुद्ध कोण असतात ते एकरूप असतात. म्हणजे तो हिडन घटक होता, लपलेला होता, तो आमच्या लक्षात आला पाहिजे. आता हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. कोणती कसोटी बघा, 2 बाजू आणि त्यामध्ये समाविष्ट असलेला कोण, म्हणजे हा गुणधर्म बाजू गुणधर्म झाला, जे आपण थोडक्यात बाकोबा कसोटी असं लिहितो. आता उरलेले एकरूप घटक, पुढचा पार्ट. उरलेले एकरूप घटक लिहित असताना ज्या कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले तो कसोटी बघा. याच्यामध्ये 2 बाजू आहेत, आणखी तिथं त्यांचा समावेश आलेला आहे. आणखीन एक बाजू राहिला, त्या बाजूच्या संदर्भात आपण लिहिणार आहे. खुणा केलेल्या बाजू व्यतिरिक्त पहिल्या त्रिकोणातील जो बाजू आहे तो रेख AB. हा रेख AB एकरूप AB चा संगत बाजू PQ आहे. रेख AB एकरूप रेख PQ. कंसामध्ये एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू. ठीक आहे. आणि
कोणाच्या बाबतीत विचार करू? एक कोन इथं आपण विचारात घेतलेला आहे कसोटीमध्ये. उरलेले जे 2 कोन आहेत त्या संदर्भात आपण लिहिणार आहे. कोन एचा इथला जो कोन आहे, हा कोन एचा संगत कोन होणार आहे पी. कोन ए एकरूप कोन क्यू, कोन ए एकरूप कोन क्यू, एचा संगत कोन पी आहे. कोन ए एकरूप कोन पी आणि कोन बी एकरूप कोन क्यू. ह्या दोन्हीसाठी कंसामध्ये आपण कारण लिहू, एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. म्हणजे या प्रश्नामध्ये आपण दिलेले जे 2 त्रिकोण होते ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ती कसोटी लिहिली आणि जे उरलेले जे एकरूप घटक आहेत ते उरलेले एकरूप घटक आपण लिहिलेले आहे. या पद्धतीचे प्रश्न आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे. ठीक आहे. आणखीन एक प्रकारचे प्रश्न आहेत, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाच्या संदर्भात आपण चर्चा करू. हा तिसरा प्रश्न आकृती दिलेला आहे. त्या आकृतीमध्ये रेख LM एकरूप रेख PN. जर तुम्ही निरीक्षण केला तर LM आणि PN वरती समान खुणा करून दाखवलेल्या आहेत. हे दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत. रेख LN एकरूप रेख PM, LN आणि PM हे रेषाखंडसुद्धा एकरूप आहेत. यावरून आपल्याला सिद्ध करायचं आहे त्रिकोण LMN, त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण PNM. आता हे दोन्ही त्रिकोण आपल्याला एकरूप सिद्ध करायचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की त्रिकोणात एकरूप सिद्ध करणे हे अतिशय महत्त्वाचं घटक आहे, कारण याचे उपयोजन खूप मोठं आहे. मी सांगितलं होतं की समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय असेल, त्याचा व्यत्यास प्रमेय असेल, 30, 60, 90 अंश जो त्रिकोण आहे त्याचे गुणधर्म अभ्यास करायचा असेल. या व्यतिरिक्त जर चौकोनाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याचे जे गुणधर्म आहेत ते सगळे गुणधर्म सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्रिकोण एकरूप दाखवता आला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी त्रिकोण एकरूपतेवरतीच अवलंबून आहेत, लक्षात घ्या. म्हणून हा जो प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला सॉल्व करता आला पाहिजे. ठीक आहे. मग इथं जे त्रिकोण आपल्याला एकरूप सिद्ध करायचे ते दोन्ही त्रिकोण तुम्ही निरीक्षण करा. त्या 2 त्रिकोणामध्ये 2 घटक, पहिल्या त्रिकोणातील 2 घटक वरती मार्किंग आहे म्हणजे खुणा आहे. आणखीन एक घटक जो आहे तो लपलेला आहे, तो आपल्याला लक्षात आला पाहिजे. ह्या 2 त्रिकोणामध्ये MN जी आहे, हा MN बाजू सामायिक आहे. म्हणून हे दोन्ही त्रिकोण बाजू कसोटीनुसार एकरूप होतात. आता डायरेक्ट आपण फक्त कसोटी न लिहिता आपण हे दोन्ही त्रिकोण एकरूप सिद्ध करणार आहे. त्यासाठी हे कसं लिहिणार आहे बघा आपण. त्रिकोण LMN व त्रिकोण PNM मध्ये जे त्रिकोण आपल्याला एकरूप सिद्ध करायचे आहेत ते दोन्ही त्रिकोण घ्या. त्या दोन्ही त्रिकोणामध्ये कोणकोणत्या गोष्टी एकरूप आहेत त्या लिहा. जे विशिष्ट 3 घटक जे एकरूप आहेत ते समीकरण लिहा. मग आपण त्याच्यानंतर ते दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत आणि त्या कंसामध्ये कसोटी लिहिणार आहे, लक्षात घ्या. या 2 त्रिकोणामध्ये रेख LM एकरूप रेख PN है ना, हे पक्ष आपल्याला उदाहरणात हे दिलेलं आहे म्हणून मी पक्ष लिहिला. रेख बघा LN एकरूप रेख PM हे सुद्धा आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे पक्ष. आणि पहिल्या त्रिकोणातील जो MN आहे, रेख MN एकरूप रेख MN लिहा, अदरवाईज NM लिहा चालेल. कारण तोच रेषाखंड असतो. रेषाखंडाला MN NM असं म्हणू शकता. हे दोन्ही रेषाखंड एकरूप कारण सामायिक बाजू, हे दोन्ही त्रिकोणासाठी सामायिक बाजू आहे. म्हणून आता या एकाच एक संगतीनुसार पहिल्या त्रिकोणातील 3 बाजू हे दुसऱ्या त्रिकोणातील 3 बाजूला समान आहेत, एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण PNM. या गुणधर्माला आपण बाजू कसोटी म्हणतो. एवढंच सिद्ध करायचं आहे. सिद्ध झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण सिद्धता लिहिणार आहे. ठीक आहे. आणखीन एक उदाहरण बघू.
हा चौथा उदाहरण. आकृतीमध्ये कोन P एकरूप कोन R आणि जे एकरूप घटक आहेत ते मी समान खुणा करून दाखवतो. कोन P कोन Rला एकरूप आहे. कोन P एकरूप कोन R. या ठिकाणी R आहे बरं का शिरोबिंदू. कोन P एकरूप कोन R समान खुणा करून दाखवलेला आहे. रेख PQ एकरूप रेख QR. आपल्याला उदाहरणात दिलेला आहे तो पक्ष PQ म्हणजे हा फक्त इथून इथंपर्यंत विचारात घ्या. PS दिसेल तुम्हाला. तो PQ एकरूप RQ. हे दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत. तर आपल्याला दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे. त्रिकोण PQT हा असा त्रिकोण आहे बघा. हा त्रिकोण PQT. या ठिकाणी P शिरोबिंदू आहे, या ठिकाणी Q आहे, या ठिकाणी R आहे. आणि दुसरा त्रिकोण जर मी सेपरेट केला या पद्धतीनं दिसेल. तो आहे QRS. या दोन्हीमध्ये हे R कोण एकरूप आहे. त्याच्यानंतर PQ बाजू QRला एकरूप आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये हा जो कोन Q आहे तो कोन Q सामायिक आहे. इथं सेपरेट केल्यानंतर इथं दोन्हीकडे Q शिरोबिंदू दिसतो, तो कोन Q सामायिक आहे. फक्त हे सेपरेट हे एवढ्यासाठीच काढलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात. आता असे दोन सेपरेट त्रिकोण जेव्हा तुम्ही बघता तुमच्या लक्षात येईल की पहिल्या त्रिकोणातील हे जे दोन कोण आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेला बाजू हे दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोणांनी समाविष्ट केलेल्या बाजूला समान आहेत, म्हणून हे दोन्ही त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप होतील. पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे की कोणकोणते घटक त्याच्यामध्ये एकरूप आहेत, मग आपण कसोटीचा विचार करू. ठीक आहे. मग आता ह्या गोष्टी आपण 1 बाय 1 लिहू. त्रिकोण PQT व त्रिकोण RQS मध्ये याच संगतीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. त्यामुळे संगतीचा आपण इथं विचार करणारच नाही. फक्त आपण संगत घटक कुठले कुठले एकरूप आहेत ते बघू आपण. पहिल्या त्रिकोणातील कोन P एकरूप कोन R हे आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे पक्ष. नेक्स्ट रेख PQ पहिल्या त्रिकोणाचा PQ बाजू दुसऱ्या त्रिकोणातील QR बाजूला एकरूप आहे, हे सुद्धा आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे पक्ष. हे बघा P एकरूप R लिहिलेला आहे आणि PQ एकरूप RQ लिहिलेला आहे. आता ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये Q कोन एकरूप आहे कारण तो सामायिक कोन आहे. आणि पहिल्या त्रिकोणाचा जो कोन Q आहे हा दुसऱ्या त्रिकोणातील कोन Qला एकरूप आहे कंसातल्या कारण सामायिक कोन. आता बघा पहिल्या त्रिकोणातील दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोणांनी समाविष्ट केलेल्या बाजूला एकरूप आहेत या संगतीनुसार, म्हणून हे दोन्ही त्रिकोण PQT एकरूप त्रिकोण RQS हे एकरूप सिद्ध झालं. गुणधर्म कोणता बघा, कोन बाजू कोन कसोटी. ठीक आहे. सराव संच 3.2 अतिशय महत्त्वाचं आहे. जेवढे उदाहरण आपण चर्चा केलेलं आहे तो व्यवस्थित व्हिडिओ ऑब्झर्व करा, निरीक्षण करा. हे उदाहरण तर सोडवाच, आणखीन जे पुस्तकामध्ये दिलेले उदाहरण आहेत ते सर्व उदाहरणं तुम्ही सोडवायचं आहे. ठीक आहे. पुढचा पाठ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदचा जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. या चॅनलमध्ये इयत्ता 9वी सर्व विषयाचे सर्व घटकावरील दिलेल्या अभ्यासक्रमानुसार तज्ज्ञ शिक्षकाकडून व्हिडिओ बनवण्यात आलेले आहेत. याचा नक्कीच उपयोग तुम्हाला शाळा बंद असताना देखील शिक्षण सुरू करण्यासाठी, शिक्षण चालू ठेवण्यासाठी उपयोग पडणार आहे याची मला खात्री आहे. तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.